मतदार राजा जागा हो. आता गल्लोगल्ली हे बघा, हे असे डांबरी रस्ते बनताय गल्लोगल्ली आणि डांबराचा घमघमाट सुटलाय. का बरं? 2-3 वर्ष झोपा काढल्या का? आता मतं पाहिजे आहेत तर सगळीकडे डांबरी रस्ते बनवताय. सर सगळीकडे रस्ते बनवताय. इतके दिवस काय केलं? हे हँडबिल दे ना, हँडबिल दे, हँडबिल डिक्की से निकाल ना. नमस्कार सर, नमस्कार. आम्हाला सपोर्ट करा. ओके. हे बघा, लोक अशी भेटतात स्वतःहून. नमस्कार, जय शिवराय, जय भीम. मी भावा फाउंडेशनचा ओनर. 5 वेळेस नाशिक रत्न पुरस्कार घेतला, परंतु भावे सरांसारखं काम कुणीच करू शकत नाही. आणि काळाची गरज म्हणतो ना आपण, तर ती काळाची गरज म्हणजे भावे सर आहे. तर हे जे भिकारी लोक जे मार्केटमध्ये फिरताय, यांना जर आळा घालायचा असेल तर भावे सर खूप महत्वाचे. एक वरच्या लेवलला राजकारण चालू आहे की भावे सर नकोय. जर भावे सर आले, त्यासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणाचे षडयंत्र रचले गेलेले भावे सरांसाठी. तर हे मोडायचं असेल तर भावे सरांना आणा. आणि आता हे जे आत्ता जे रस्ते बनत आहेत आपल्या सगळ्या गल्ली बोळामध्ये, 2 वर्ष का नाही बनवले? हे सत्तेसाठी भुकेले लोक आहे ना. आता एवढा पैसा येणार आहे, या पैसा जर लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर भावे सर महत्वाचे. बाकी तुमचा प्रश्न. असे खूप येऊन गेले, खूप गेले, पण भावे सर पाहिजे. ओके. जय शिवराय, जय शिवराय. आय लव्ह यू. तर हे आता वेळेवर बनत असलेले सगळे डांबरी रस्ते आणि बाकडे आणि आकडे. मला एक प्रश्न पडलेला आहे, साध्या इमारतींमध्ये 2-2 बाकडे त्यांच्या प्रायव्हेट कॅम्पसमध्ये का देण्यात आलेले आहेत महानगरपालिकेच्या खर्चाने? हे बाकडे ते फिरवतात आकडे. अजिबात त्या गोष्टी करता कामा नये, ते चुकीचं आहे. सार्वजनिक ठिकाणी बाकडे ठेवले पाहिजेत, पण सार्वजनिक ठिकाणी बाकडे ठेवले की दारू पिणारे, सोंग करणारे, ढोंग करणारे, टवाळखोर पोरं येऊन बसतात, म्हणून दिले जात नाही. तर बाकडे इमारतीमध्ये ठेवताना त्याची काहीतरी संहिता असायला पाहिजे. बाकडे दिले म्हणून मतदान होता कामा नये, हा माझा त्याच्यातला भीतीचा विषय आहे. आणि बाकड्यांवर स्वतःची नावं कोरलेली आहेत सगळ्यांनी. त्या नावांचा आम्ही निषेध करतो, कारण ते बाकडे हे आमच्या पैशाचे आहेत, कोणाच्या पैशाचे नाहीत, जनतेचे आहेत ते बाकडे. काय प्रकार चाललाय हा?